नमस्कार मंडळी, एक बातमी काल आपल्या महाराष्ट्रात पुन्हा ब्रेक झाली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे, गंभीर आहे आणि धक्कादायक देखील आहे मंडळी. आणि ती बातमी ब्रेक केली आहे सोशल वर्कर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी. मंडळी, बातमी कुठली असेल तुम्हाला ठाऊक आहे. सध्या कोणतं प्रकरण जोरात महाराष्ट्रात सुरू आहे ते भोंदूबाबा अशोक खरातच्या बद्दलचं. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर हे समीकरण काय आहे, हे रसायन काय आहे, नेमकं काय राजकारण आहे याच्या पाठीमागे, अंधभक्ती आहे याच्या पाठीमागे, अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे, हे समजायला मार्ग नाही. रुपाली चाकणकर आपली सफाई वारंवार देत आहेत की ती मी नव्हेच, माझे कौटुंबिक संबंध होते. परंतु लोकांना हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागली आहे. कारण की ते जाणून का घ्यायचं लोकांना? बघा, वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळ्या मानसिकतेची लोक नेहमीच समाजात असतात मंडळी. काहींना हे प्रकरण गंभीर वाटत आहे, काहींना पीडादायक वाटत आहे. महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे त्या बाबाकडून, त्यामुळे अनेक लोकांना वाईटही वाटत आहे. आणि त्या महिलांचे फोटो व्हिडिओ जेव्हा लोक सोशल मीडियावर बघतात तेव्हा अनेकांना ते अतिशय विदारक आणि बघवत नाही आहे. परंतु काही आंबट शौकीन असतात समाजामध्ये, त्यांना अशा गोष्टी बघायला, पाहायला, वाचायला अतिशय आवडत असतात. तर अशा आंबट शौकीनांची संख्या अतिशय वाढलेली आहे मंडळी. आणि जे 58 व्हिडिओ, अतिशय आक्षेपार्ह व्हिडिओ, अतिशय अश्लील व्हिडिओ जे बघवत नाही, ते व्हिडिओज 58 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आणि ते सोसाट वाऱ्याच्या वेगाने ते धावत आहेत इकडून तिकडे. आणि लोक त्याचा अतिशय विकृतपणे, जी विकृती त्या व्हिडिओमध्ये दिसली त्या बाबाची, त्याच विकृतीप्रमाणे लोक सुद्धा विकृत होऊन ते बघण्याची लालसा दाखवत आहेत. त्यामध्ये मंडळी त्या 58 व्हिडिओमध्ये रुपालीताई चाकणकरांचा कुठे व्हिडिओ असेल का, हे देखील लोकांना उत्सुकता लागली असावी. त्याचं कारण असं आहे मंडळी की अनेक लोकांनी रुपालीताई चाकणकरांचे व्हिडिओ AI ने बनवलेले आहेत. काही फोटोग्राफ्स असे झळकले, तुम्ही पाहिले असतील, ते खरे फोटो नाहीत. कारण ते आपल्याला त्याचा खरेपणा आपल्याला ओळखता येतो. मी देखील अनेक फोटोज पाहिले. पण हे असं योग्य नव्हे. जोपर्यंत काही पुरावा मिळत नाही, काही व्हिडिओ पुढे येत नाही किंवा असा थेट पुरावा येत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे फोटो याने का होईना, पण ते बनवणं योग्य नाही मंडळी, कुठलीही महिला असू दे. तर मग आता तुम्हाला ती बातमी सांगतो. ब्रेक अंजली दमानिया यांनी काय केली आहे बातमी, तर मंडळी अतिशय धक्कादायक बातमी आहे. 33,700 सेकंद, 33,000, नीट सांगतो हे लक्षात घ्या, 33,700 सेकंद रुपालीताई चाकणकर अशोक खरातशी फोनवरून बोलल्या. आता किती वर्षापासून त्यांचे फोन कॉल सुरू होते हे डिटेल्स नाही, परंतु CDR काढण्यात आले आहे. CDR ते अंजली दमानियांकडे कुणी पाठवले ही याची कल्पना मला देता येणार नाही. परंतु अंजली दमानियांचं म्हणणं असं आहे की यामध्ये रुपालीताई चाकणकर आणि एकनाथ शिंदे या CDR मध्ये प्रामुख्याने दिसत आहेत. अर्थात अनेकांचे, त्यांच्या कुटुंबातल्याही काही लोकांचे फोन कॉल्स त्याच्यामध्ये असेलच अर्थातच. त्यानंतर तृप्ती खरात त्यांच्याच कुटुंबातली कुणी असेल, ते साहजिक आहे, होऊ शकते. पण त्यानंतर मंडळी रुपालीताई चाकणकर, एकनाथ शिंदेचे 17 कॉल्स आहेत, त्यामधले 10 कॉल्स मला वाटते इनकमिंग आहे आणि आउटगोईंग 7 आहेत, असं अंजली दमानिया यांनी काल सांगितलं माध्यमापुढे. तर मंडळी आता महत्वाचा विषय हा आहे की लोकांना जी प्रतीक्षा आहे की त्या 58 व्हिडिओमध्ये कुठे काही असा आक्षेपार्ह व्हिडिओ चाकणकरांचा येतो का, तो येऊ नये. तो येऊ नये, अर्थात येऊ नये या अर्थाने म्हणतोय मी की तसं घडू नये. तसं घडलं तर मग हा विश्वास राजकारण्यांवरचा अतिशय लोकांचा उडून जाईल. अंधश्रद्धा आहे, रुपालीताई चाकणकरांनी पाय धुतले, गुरु मानलं, इथपर्यंत ठीक आहे. त्यांनाही तेव्हा माहिती नव्हती, तेही सगळं योग्य आहे मंडळी. परंतु मग असं जर नाही, किंवा कुठलाही त्यांचा कौटुंबिक संबंध असेल तर हरकत नाही, गुरु मानलं असेल तेही हरकत नाही. परंतु मग 33,700 सेकंद इतके दिवसातल्या CDR मधून, फोन कॉल्स मधून रुपालीताई चाकणकर त्या अशोक खरातशी काय बोलल्या? एखाद्या, त्या म्हणतात माझे गुरु आहेत, तर एखाद्या गुरुशी इतका काळ, इतका वेळ फोनवरती बोलणं शक्य नाही. एखाद्या गुरुसोबत कुणीही इतकं बोलत नसतं. गुरु समोर तर बोलण्याची हिंमतही अनेकांची होत नसते. फार कमी शब्दात लोक आपली मतं गुरूंसमोर मांडत असतात, जे अनेकांना गुरु मानतात, लोक वेगवेगळ्या क्षेत्रात मांडतात. मग दुसरा विषय आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. तर शिंदे साहेब बघा किती मोठं पद आहे, उपमुख्यमंत्री आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि हा त्यांचा संबंध काय असा 4-2 महिन्यातला नसेल मंडळी.
जेव्हा मुख्यमंत्री असेल ते तेव्हाचाही हा संबंध त्यांचा असेल, तर मग शिंदेंना त्या महाराजांकडून काय पाहिजे होतं, त्या बाबाकडून काय पाहिजे होतं मंडळी? ही खूप फार मोठी धक्कादायक बातमी अंजली दमानी यांनी ब्रेक केली आहे. 17 कॉल्स एका भोंदू बाबाला कशासाठी एकनाथ शिंदेंनी केली असेल? त्यामध्ये चंद्रकांत पाटलांचंही नाव आलेलं आहे, त्यांचेही काही कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचंही नाव आलं आहे, त्यांचेही काही कॉल्स आहेत त्या बाबाला. तर हे सगळं कशासाठी मंडळी? अतिशय विदारक आणि हे भयंकर आहे. आणि मला वाटते रुपाली चाकणकरांनी खरंच पुढे येऊन वारंवार पत्रकार परिषदा घेऊन एक एक गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने त्यांचे फोटोग्राफ्स ते काही मीम्स असतील, काही याने बनवलेले फोटोग्राफ्स त्यांचे असतील, अर्थात अशोक खरातच्या जवळ त्या अगदी निकट उभ्या आहेत आणि खांद्यावर हात वगैरे असे काही फोटो आक्षेपार्ह म्हणण्याचा अर्थ की गुरु शिष्याचं असं संबंध अशा प्रकारचं नातं असू शकत नाही असं त्या फोटोवरून वाटतं. अर्थात ते फोटो खरे नसावेत, ते एआयने बनवलेले आहेत. परंतु मित्र हो, एआय हा प्रकार सर्वांनाच कळतो असं नाही. एआयचं क्रिएशन कळणारी संख्या जी आहे ती फार कमी असेल असं मला वाटतं. की अनेकदा एआय इतकं सुंदर ते क्रिएशन, इतकं शिताफीनं ते क्रिएशन बनवते की ओरिजिनल फोटो की एआयचा बनवलेला फोटो हे आपल्याला ओळखता येत नाही. त्यामुळे एआयने का असोत, पण ते योग्य नाही ते लोकांचं अशा प्रकारे ते फोटो व्हायरल करणं. त्यामुळे काय होतं की लोकांची आणखी उत्सुकता वाढत चालली आहे. मग रुपालीताई चाकणकरांचा असा एखादा आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर येतो का, याची प्रतीक्षा आंबट शौकीनांना लागली आहे. आता त्यांना ती प्रतीक्षा लागायची लागो मंडळी, परंतु एक बदनामीचा जो सपाटा असतो ना, त्याचा जो स्पीड असतो तो इतका भयंकर असतो मित्र हो, की अनेकांचे आयुष्य बदनामीने उद्ध्वस्त झालेले आहेत. मग त्यातल्या जे काही बदनामी कोणाची, राजकीय नेते असतील, अभिनेते असतील, उद्योगपत्यांच्या घरातली गोष्ट असेल किंवा सामान्य माणसं असेल, बदनामी ही इतकी खतरनाक आणि इतकी गंभीर असते, इतकी भयंकर असते मंडळी, की अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे की ते लोक 4 लोकांना तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नाहीत. मग त्यातल्या बातम्या काही खऱ्याही असतात, काही खोट्या पण असतात. खोट्या गोष्टीची पण बदनामी लोक करतात. बदनामीचं काय आहे, याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, असं पूर्वी चालायचं. आता तर सोशल मीडियाच हातात आहे प्रत्येकाच्या. त्यामुळे मंडळी, हा जो फोन कॉल्स इतके रुपालीताई चाकणकरांचे त्या खरातशी झाले, तर मंडळी हे बघा, याचा उगम सर्वात आधी कुठून होतो ते आपण लक्षात घ्या. तुम्हालाही ठाऊक आहे, मला नव्यानं पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. काहीतरी स्वार्थाशिवाय माणूस दुसऱ्याकडे, मी तर बाबा सोडा, आपण कुणाला भेटतो, आपण कुणाची भेट घेतो, प्रत्येक भेटीमागे थोडासा का होईना पण स्वार्थ असतो मंडळी, प्रत्येकाचा असतो. तुम्ही म्हणाल घरातली माणसं सुद्धा स्वार्थाने एकमेकांशी वागत असतात, हे लक्षात घ्या. छोटी छोटी उदाहरणं घ्या. मग या बाबाकडे मला सांगा, अहो एक सरपंच इतका आजच्या तारखेत भ्रष्टाचाराने भरभटलेला आहे, तर मग आमदाराची गोष्ट तर फार पुढे आहे मंडळी. सरपंच असेल, पंचायत समितीचे कोणते सभापती, उपसभापती असतील, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष असतील, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, जे कोणी असेल, सगळे म्हणता येणार नाही, पण 99% भ्रष्टाचाराने भरभटलेले आहेत. आणि मग मला सांगा, इतकं सगळं तुम्हाला प्राप्त झालं, तुम्हाला आमदारकी मिळाली, मी तर म्हणतो खूप फार मोठी गोष्ट झाली. तुम्ही जनतेमधून निवडून आले, तुम्ही जिंकून आले, हाच आनंद तुम्हाला खूप मोठा असायला पाहिजे आणि तुम्ही जनतेची सेवा निस्वार्थपणे करायला पाहिजे. पण आमदार झाल्यानंतर मग मंत्री होईल की नाही, हा स्वार्थ. मंत्री झाल्यावरती मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, हा स्वार्थ. कदाचित ह्याच स्वार्थाने ते तिकडे जादूटोनाच्या दिशेने ते लोक वळलेले असावे. तुम्ही बघा, तुम्ही या नेत्यांना रोज सोशल मीडियावर मार्क करा मंडळी. मला तर ना या माहीत नाही हे खरं आहे की खोटं आहे. तुम्ही जाणकार आहात, एक दर्शक म्हणून, एक माझे मित्र म्हणून तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, अनेक नेत्यांच्या हाताला मला गंडे दिसतात, अनेक. आणि ते एकाच रंगात 2, 4, 5 रंगाचे असतात, पिवळ्या रंगाचा, लाल रंगाचा, भगव्या रंगाचा, आणि असं पूर्ण हात त्यांचा भरलेला असतो त्या गंड्यांनी, त्या दोऱ्यांनी. अनेक बघा तुम्ही आता अलीकडे. पूर्वी हे मला दिसायचं नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हालाही माहिती आहे का, या गेल्या 7-8 वर्षात अनेक लोकांच्या हाताला मला धागे दिसत आहेत. ते पूर्वीच्या नेत्यांना तुम्ही त्या तुलनेमध्ये बघा, फोटोमध्ये अनेक जुन्या नेत्यांचे फोटो आहेत, मग ते भाजपाचे असोत की राष्ट्रवादीचे असो, शिवसेनेचे असो, आपल्याला त्या पक्षाशी करायचं काही नाही, परंतु माणूस म्हणून एक जेव्हा नेता होतो आणि त्या नेत्याच्या हाताला धागेदोरे का असतात. आता मला सांगा मंडळी,
5 वर्षाचा कार्यकाळ. त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात हे लोक त्या बाबाकडे जातात, मग एवढे 17 कॉलही करतात. 177 कॉल्स रुपालीताई चाकणकरांचे आहे त्या बाबाला. 33,700 सेकंद रुपालीताई त्या बाबाशी अशा काय बोलल्या असेल. रुपालीताई चाकणकरांचा काय स्वार्थ असेल की महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं ते पुरेसं नव्हतं का, त्यांना आणखी पुढे जायचं होतं का. अर्थात ही वस्तुस्थिती बाहेर आली आहे की बाबाकडे जायचं कशासाठी. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की विदाऊट स्वार्थ देवाकडे उदबत्ती आपण हलवतो फिरवतो, त्याच्यामध्ये लोक पुटपुटत असतात, काहीतरी मागत असतात देवाला. देव तुम्हाला काय देणार आहे. कर्मावर विश्वास तुमचा असला पाहिजे. देवाच्या भरोशावर, देव एक श्रद्धेसाठी, एक प्रतीक, एक सिम्बॉलिक म्हणून ठीक आहे. परंतु तुम्ही आता प्रत्येक माणूस मंदिरात जातो तर काही ना तो पुटपुटत असतो. तुम्ही एखाद्या जवळच्या माणसाला विचारा की तू आज मंदिरात काय मागितलं, तर कोणी काही म्हणेल की बाबा माझ्या लेकराला सुखी ठेव, माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला त्याला थोडंसं ठिकाणावर लागू दे, माझ्या जावयाला चांगली बुद्धी येऊ दे, माझ्या लेकराला नोकरी लागू दे. काहीतरी लोक पुटपुटत असतात. विनाकारण प्लेन विचाराने मंदिरात जाणारे फार कमी असतील, हे मला सांगायचं आहे या ठिकाणी. तर हे कशासाठी गेले असतील. मग शिंदे साहेबांना काय पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल का, किंवा थेट पंतप्रधानच व्हायचं असेल का, समजा असं काही असेल, अशा स्वार्थाने गेले असतील तर. 17 कॉल, एक बघा उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती, 17 कॉल्स कशासाठी, आणि 177 कॉल्स रुपालीताई चाकणकरांचे कशासाठी. 33,700 सेकंद काय बोलले असेल रुपालीताई चाकणकर. मंडळी, या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. तुम्ही हा व्हिडिओ थोडा शेवटपर्यंत बघा, जास्त लांबवणार नाही. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला ना नेते अलीकडे, या मला हे म्हणायचं नाही की भाजपाच्या कार्यकाळात किंवा महायुतीच्या कार्यकाळात असं नव्हे, असं पूर्वी व्हायचं, पण प्रमाण कमी होतं. अगदी लोकांमध्ये राहायचं आहे आम्हाला, लोकाभिमुख कामं करायची आम्हाला, लोकांचं ऐकावं लागतं. काही लोक म्हणतात आम्ही अशोक खरातकडे का गेलो. निलेश लंकेंनी त्यांनी सांगितलं की मी सहज त्या मंदिरापुढून चाललो होतो, तर मग गर्दी दिसली आणि मी सहज गेलो तिकडे. त्यांना जे काय सत्य असेल त्यांचं त्यांना माहिती. तर मग मला सांगा, बाबाकडे जायचं गणपतीच्या सीझनमध्ये, त्या 10 दिवसात 10ही दिवस हे नेते आरत्या करायला जातात. मंडळं त्यांना अर्थातच बोलवतात, त्यांना निमंत्रण देतात. मग आज या नेत्याकडून आरती, उद्या त्या नेत्याच्या हस्ते आरती, परवा त्या नेत्याच्या हस्ते आरती. मग हे गणपतीचं सीझन आरत्यांमध्ये जातं. मग नवरात्र येतं, नवरात्रांमध्येही तुम्हाला ते नेते दिसतात. कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही मी, प्रत्येकच पक्षाचे नेते ते जे समर्थक त्यांचे असतील, त्यांची काही मंडळं असतील, तर मग तिथे तुम्हाला बघा ते दिसतात आरती करताना, त्यांच्या हस्ते आरती होते. त्यानंतर अनेक खासगी उद्घाटनांना देखील हे मंत्री किंवा हे आमदार खासदार जातात. त्यानंतर मला बघा, लग्नामध्ये हे लोक जातात आवर्जून. तेरव्यांमध्ये, 14वीला, दशकरीला हे लोक हजेरी लावतात. अर्थात कुणाची डेथ झाली, कोणी मृत्यूमुखी पडलं तर जावंच लागतं, जायलाच पाहिजे. पण अनेक समारंभात देखील जिथे त्यांची खरंच जाण्याची गरज नाही, अर्थात ज्या व्यक्तीकडे गेले त्याचा एकट्याचा स्वार्थ असू शकतो, त्यामध्ये जनतेचा काय सहभाग असतो. तर मला सांगा मंडळी की गणपतीच्या आरत्या, देवीच्या आरत्या, लग्न, तेरव्या, वाढदिवस, वर्षभर 5 वर्षे तुम्हाला या ठिकाणी जास्तच ते झळकतात मंडळी. आणि मग उरले सुरले बाबांच्या नादी लागलेले आहेत, उरले सुरले काही. आणि आणखी एक तुम्हाला प्रामुख्याने गोष्ट सांगतो, अलीकडे टिळा लावण्याची पद्धत खूप आली आहे. अनेक मंत्री संत्री, आमदार खासदार टिळा लावतात कपाळाला. अर्थात काही त्याचं सायंटिफिक रिझनही असू शकतं काहींचं, पण काहींचा तर नुसताच नकलीपणा असू शकतो. लक्षात घ्या मंडळी, एक लक्षात घ्या, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी धार्मिकतेचा वापर लोक करतात. मग अर्थात पहिली गोष्ट काय आली तर टिळा आला. मग काहींनी वेगवेगळे त्याचे आकार स्वतःच तयार केले आहे. कोणी लांब टिळा लावतात, कोणी आडवा लावतात, कोणी क्रॉस लावतात. एक तो युट्यूबर आहे, तो भलतंच काहीतरी बाबासारखाच दिसतो, एकदम एखाद्या तांत्रिक मांत्रिकासारखा. तो वेगवेगळ्या चिन्हांची असं डिझाईन काढतो कपाळावरती, मला नाव सांगता येणार नाही. पण हे कशासाठी करतात की लोकांना आकर्षित करण्यासाठी, की आपण काहीतरी सज्जन गृहस्थ आहोत. मी प्रत्येकाबद्दल बोलत नाही, लक्षात घ्या, आक्षेप घ्यायचा नाही, प्रत्येकाबद्दल बोलत नाही मी. वेगवेगळा उद्देश लोकांचा असू शकतो, पण जनरली लोक अशा लोकांवरती आकर्षित होतात. अरे बाबा टिळा लावलेला आहे, मला वाटतं ते पूजा करून आला असेल हा, किंवा काही धार्मिक कार्य करून आला असेल, बरा चांगला माणूस दिसतो, टिळा वगैरे लावून आला. त्यानंतर अनेकांना या नेत्यांमुळे पांढरे कपडे घालण्याची सवय लागली मंडळी. अर्थात कोणी जनरली एखाद्याला लहानपणापासून आवडत असेल तो भाग वेगळा आहे, पण कुणाचं बघून अनुकरण करणारे अनेक लोक आहेत. मग लोकांचा समज, आमच्या विदर्भात काय समज आहे, पांढरं शर्ट घातलं की तो माणूस एकदम सज्जन.
रात्री जुव्याच्या अड्ड्यावर दिसू शकतो तुम्हाला, रात्री एखाद्या दारूच्या दुकानामध्ये तो दिसू शकतो. होऊ शकतं असं. कपड्यांनी कुठला माणूस ओळखता येतो का हो? कपड्यांनी ओळखता येतो का? नाही. त्याच्या आचरणाने, त्याच्या गुणांनी, त्याच्या कलाकौशल्याने ओळखता येतो. तर अशा गोष्टी आहे मंडळी. हा एक रॅन्डमली व्हिडिओ मी यासाठी केला की रुपालीताई चाकणकर म्हणतात की माझा काहीही संबंध नाही, माझे फक्त गुरु शिष्याचं नातं होतं. गुरु शिष्य इतका काळ बोलतात का हो? मला सांगा बरं. ते त्यांनी आपली बाजू मांडायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे लोकांना. पण हे योग्य नाही. हा देश कुठे चालला आहे, हा महाराष्ट्र कुठे चालला आहे मंडळी. बघा, या लोकांना बरेच लोक आयडॉल मानतात. कार्यकर्ते तर रडतात अक्षरशः मंडळी, रडतात. एखादा नेता पडतो ना, एखादा निवडणुकीत हरतो, तेव्हा मी अनेक कार्यकर्त्यांना पाहिलाय रडताना, ओक्साबोक्सी रडतात. इतकी भावना असते आपल्या नेत्याप्रती. म्हणजे घरातल्या बापासाठी रडणार नाही, मायसाठी रडणार नाही, लेकरांसाठी रडणार नाही, पण आपल्या नेत्यासाठी रडणारे लोक असतात. मी त्यांना एका अर्थाने मूर्खही म्हणतो कधी कधी. ठीक आहे. आता ही गोष्ट मी त्या अमोल मिटकरींबद्दल बोलत नाही. ते एक वेगळी भूमिका घेऊन अजित पवार दादांबद्दल भावना ठेवून बोलतायत. मी इतर नेत्या इलेक्शनमधली गंमत सांगतो तुम्हाला. मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला मला असाच एक कार्यकर्ता रस्त्यात भेटला माझ्या गावी, मी जेव्हा गेलो होतो तेव्हा. तर अरे काय झालं, कशाला रडतोय, माझी ओळख त्याच्याशी. तो म्हणे माझे साहेब पडले. प्रकाश आंबेडकरांचा तो भक्त होता, त्यांचा समर्थक होता. काही मला वाटते तालुका लेवलवरती काही कार्यकर्ता होता. तो ओक्साबोक्सी. मी समजावतो त्याला, अरे बाबा ही निवडणूक आहे, हे त्यांनाही स्वतःला रडू येत नाही. त्यांनाही माहिती असतं की कधी हरायचं असतं, कधी जिंकायचं असतं. तो इतके भाबडे, म्हणजे या नेत्यांचे अन्नभक्त इतके तयार झालेले असतात मंडळी, त्यांना अन्नभक्तच म्हणावं लागेल ना. तर अशी गंमत आहे मंडळी. तर एकनाथ शिंदे साहेबांबद्दल खरोखर वाईट वाटतं की ते बाबांसोबत त्यांचा संपर्क कशासाठी असेल. रुपालीताई चाकणकरांनी इतका काळ त्या बाबा बरोबर बातचीत करून काय साध्य केलं असेल? ते महाराष्ट्राच्या हितासाठी असेल का? रुपालीताई चाकणकरांनी असं काही म्हटलं असेल का की शेतकऱ्यांचं कसं होईल बाबा, जरा भविष्य सांगा, शेतकरी फार अडचणीत आहेत, महिलांचं काय होईल बाबा ते सांगा मला. की मी महिला आयोगावरती आहे, मी अध्यक्ष आहे, तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत. हुंडाबळी खूप साऱ्या महिला झालेल्या आहेत, हुंडाबळी ठरलेल्या आहेत, त्यानंतर अनेकांचे घटस्फोट होत आहेत. तर महिलांचं काय करायचं, त्यांचं समुपदेशन कुणी करायचं, बाबा तुम्हीच काही मला त्याचा उपाय सांगा, अशासाठी गेले असेल का? किंवा मागे पावसाने कहर केला होता मराठवाड्यात, त्यावरती काही संकटावर काही पाऊसच येऊ नये किंवा काहीतरी असं घडू नये, असं काही होत नसतं मुळातच. पण मग सार्वजनिक कामासाठी तुम्ही गेले होते का गंडे दोरे बांधून तिकडे अंगारे दुपारे घेऊन त्या बाबाकडे? अतिशय चिंतनीय गोष्ट आहे मंडळी. आणि अतिशय मला तर नकली वाटत आहे हा काळ, हा 10-12 वर्षातला काळ ना अतिशय नकली वाटत. नकली बोलतात लोक, नकली बोलतात ते नेते, त्यांचं पाहून नकली बोलतात ते कार्यकर्ते, नकली बोलतात. काही कुणाची काही मार्गी लागायला कामं अजिबातही मार्गी लागताना दिसत नाही मंडळी. अहो बघा ना, अर्धा काळ त्या आरत्या करायला जातात, अर्धा काळ त्या वाढदिवसाला हजर राहतात, अर्धे काळ ते तेरवी दशकरिया आणि त्या फिनरलला हजेरी लावतात, कुणाच्या लग्नात दिसतात, धार्मिक सोहळ्यात दिसतात, कधी कुणाच्या फिता कापायला जातात, खासगी सरकारी सोहळा. मग हे काम केव्हा करतात, हा सर्वात मोठा प्रश्न आहे मंडळी. तुम्ही बघा ना, कुठेतरी समारंभातच ते दिसतात. कोणी त्यांना उद्घाटक म्हणून बोलवतं, कोणी त्यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवतं. बोलवायला पाहिजे. पण मग माझ्यासमोर हा प्रश्न आहे की हे काम केव्हा करतात, हे व्यस्त. बघा, सामान्य माणूस सकाळपासून 8ला व्यस्त होतो बिचारा, रात्री 8ला त्याला अशी झोप लागते हो जेवण केल्याबरोबर, कारण त्यांनी मेहनत केलेली असते. यांना एसी मध्ये फिरायचं आहे, आजूबाजूला 2 आपले बॉडीगार्ड लागलेले आहे, पोलीस त्यांच्या मागे धावत आहे, ड्रायव्हर आधीच दार उघडून ठेवतो बसायच्या आधी, धक्काही लागत नाही, फुल एसी मध्ये, घरात एसी, गाडीत एसी, विमानात एसी, प्रत्येक ठिकाणी अगदी म्हणजे काही काळे डोंबडे बेंद्रे बांद्रे जे होते नेते तेही गोरेचिट्ट झाले आहेत, लाल बुंद पडलेले आहेत. मग मंडळी हे थकताना कधी मला दिसत नाही, थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मग ते काम केव्हा करतात? मला कुठलाही नेता असं काम करताना दिसत नाही. काम म्हणजे आता लॅपटॉपवरती शोधत आहे माझ्या मतदारसंघात काय राहिलेले काम आहेत, स्वतः मला असं काम करताना काहीच दिसत नाही मंडळी. त्या सभागृहात काही विचित्र एखादा प्रश्न उचलतो आपला, त्या प्रश्नांचं काय होत असतं, मग ते सभापती मग त्या प्रश्नांचं काय करतात पुढे, त्याचे किती कामं मार्गी लागले, कुणी किती काय केलं, त्याचा काही लेखाजोखा सामान्य माणसांपुढे येत नाही. म्हणूनच अंजली दमाने यांनी हे स्पष्ट केलं की त्यांचं म्हणणं आहे जनता दरबारात प्रत्येक गोष्ट गेली पाहिजे. तर हीच धक्कादायक बातमी आजची होती मंडळी. आता पुढे येईलच.
CDR मधून जे खुलासे झाले 4-5 लोकांबद्दल मी तुम्हाला आता 2-3 नावं तुम्हाला सांगितली. डिटेल्स फार काही बोललो नाही मी की कोणाचे किती कॉल कशा पद्धतीचे झाले ते तर येणारच नाही, तो तपासाचा भाग आहे. परंतु प्रश्न हाच आहे की गंडे, दोरे, अंगारे, धुपारे यावर विश्वास ठेवणारे जनप्रतिनिधी आम्हाला लाभले, तर हे आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी मी केला. आणि रुपालीताईंना अशी कुठली मजबुरी त्यांची असेल की त्यांना बाबाचं सहकार्य घ्यावं लागलं. एकनाथराव शिंदे साहेबांसारख्या एक वाघासारखा कार्यकर्ताच म्हणावं, जो शिवसेनेत जे लोक होते पूर्वी किंवा आताही आहेत, अशाही लोकांना बाबाची गरज का पडलेली असेल. तर यांनी पुढे येऊन लोकांना सांगायला पाहिजे की आम्ही या निमित्ताने गेलो होतो, त्या निमित्ताने गेलो होतो. आता बाबा बदनाम झाला विचारात सगळे लपायला लागले इकडे तिकडे. असं मंडळी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.